बाहेर मस्त छान ऊन आहे आणि आईकडे बसलेली आहे. तर विचारूया आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे. उन्हाळी दिवस सुरू आहेत, कैऱ्याचं सीझन सुरू आहे. तर काय बनवणार आहेत आपण? कैरीचा मुरब्बा. कैरीचा मुरब्बा लोणच्यासारखं असतं मस्त. चला आपण बनवायला गोड आंबट. हां, गोड आंबट चिंबट. चला आपण बनवायला सुरू करूया. नमस्कार. नमस्कार. आज काय बनवणार आहे? कैरीचा मुरब्बा. कैरीचा मुरब्बा. कैरी खिसून घ्यायचे. कैऱ्या खिसून घेणं सुरू आहे सध्या. सगळे ऑलमोस्ट खिसून झालेले आहेत. एक दोनच बाकी आहे. सालपट काढल्यावर खिसायचा. वा. हां, आता आपण कैरी आणून त्याचं कैरी खिसलेलं आहे का? खिसलेला आहे. हे खिसलेलं कैरी आहे आणि हळद टाकलाय. हळद टाकलं. बरं. आणि आता काय गूळ गूळ खिसून घेतलं. गूळ खिसून खाली बघ दाखव कसं येतं. असं एक गूळ खिसून तुम्ही केलेलं आहे. बरं, अशा प्रकारे तेल गरम करायचं. मेथी भाजून घालायचं. एक चमचा धने, एक चमचा मेथी, अर्धा चमचा जिरा गरम केलेला आहे. 1 चमचा धने, 1 चमचा मेथी, अर्धा चमचा जिरा. वा. छोट्या वाटीवर राई. इथं बारीक करून घ्यायचा. वा, राई का पहाड. हे ते राईचं पहाड होतं असं. राईचं. हां. राईचं. हे सगळं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये घ्यायचं आहे, काढायचं आहे. वा, झाली पावडर छान मस्त. वास सुगंध मस्त त्याचा. वास येणारच. गोड तेल गरम केलेलं आहे. गोड तेल गरम करून घेतलं. राई जिरा टाकलेला आहे. त्याला थंड करून घ्यायचा. बर. त्याच्यात मिरची टाकायचं. टाकू? हां, मिरची आणि मीठ पण आहे. हां, टाका. मीठ मिरची टाकायचं. त्याला काढून घ्यायचं. छान झालं मस्त. छान मस्त एकजीव करून घ्यायचं ना मस्त. हे मग अशी आपण मिक्सरमधून काढून घेतलं सगळ्यात. राई, जिरा, धने, मेथी सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेतलंय. ते सगळं याच्यात टाकायचं. किसलेली कैरी पण टाकून द्यायची. गूळ टाकायचं. गूळ पण किसलेला गूळ आहे ना. खडे खडे राहतात ना, तसं टाकायचं. चाकून कापलं तर खडे खडे राहते. खिसून घेतलं तर सगळं बारीक होणार. यातलं काय मिक्स करून घ्यायचं सगळं, कालवून घ्यायचं छान. वा. अरे वा, छान मिक्स झालेलं आहे. छान एकदम एकजीव झालेला आहे एकदम मस्त. आता हे झालं म्हणजे झालं का? यात मुरब्बा झाला. हा
बघ माई खाऊन बघ कसं आहे, मीठ आहे, मिरची जास्त आहे, बघ बरं, बघून सांग मसाला कसा आहे. मस्त आहे तर. हे सगळं असं एकत्र करून घेऊन हो, भरून ठेवायचं. भरून ठेवायचं डब्यामध्ये. 6 महिने राहते. किती 6 महिने 1 वर्ष 6 महिने वर्षापर्यंत राहू शकते. कशासोबत पण खाऊ त्याला शकतो. पाणीच नसतं ना. पाणीच नाही. वा वा. आंब्याचंच त्याच्यामध्ये. कशासोबत पण खाऊ शकतो. भातासोबत, चपातीसोबत. वा वा. अरे वा, मस्त सुगंध सुटलेला आहे. आपण आनंद घेऊया. चला लवकर चला. वाव मस्त. चला आपण याचा आनंद घेऊया, जेवण सुरू करूया. चला, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बाय.